हॅलो, कसे आहात सगळे? तर आज आपण डेसिमल घेणार आहेत. तर आपला हा आहे डेसिमलचा टॉपिक. डेसिमल फर्स्ट. 2 क्लासेस होणार आहेत का? हो, 2 क्लासेस होणार आहेत. डेसिमल हा आहे फर्स्ट लेक्चर आणि यांचा राहील सेकंड लेक्चर. याच्या नेक्स्ट लेक्चर म्हणजे सेकंड लेक्चर. ठीक आहे. तर आज डेसिमल फर्स्टमध्ये आपण डेसिमलची प्रॅक्टिस करणार आहे. तर कसं प्रॅक्टिस नाही म्हणजे कन्सेप्ट शिकून घेऊ. तर एक सेकंड यार, मला स्केल नाही दिसत आहे. असे आपण छानसे बॉक्सेस काढलेले आहेत. तर आता तुम्हाला माहीतच आहे 13चा स्क्वेअर आहे 169 बरोबर. तर आता आपल्याला समजा 1.3चा स्क्वेअर काढायचा आहे. तर 1.3चा स्क्वेअर कसा काढू? तर सर्वात आधी याच्यासाठी आपल्याला पाहिजे पॉईंटच्या नंतर एक घर सोडून म्हणजे पॉईंटच्या नंतर एक घर आहे. पॉईंटच्या नंतर एक डिजिटच्या नंतर आहे पॉईंट. तर याचा एक सेकंड मी डबल सांगतो मला. हां, तर पॉईंटच्या नंतर कॉल आला होता मला. तर पॉईंटच्या नंतर एक डिजिटच्या नंतर पॉईंटच्या नंतर एक डिजिट आहे. तर याचा डबल करायचा. तर याचा डबल केला 2 1 2. तर 2 डिजिट नंतर हे देऊन द्यायचा पॉईंट. जसं की 2 डिजिटच्या नंतर इथं पॉईंट द्यायचा. हे 2 डिजिट झाले. तर पॉईंट 1 आहे, तर यांचं डबल करायचा. डबल केल्याच्यानंतर 2 डिजिटच्या आधी पॉईंट देऊन द्यायचा. कळलं नाही? ठीक आहे, मी पुन्हा सांगतो. समजा इथं 0.13 असला. ठीक आहे. तर समजा आता तुम्हाला पॉईंटच्या नंतर किती आहे? 2 डिजिट आहे. 2चा डबल करायचं. 2चा डबल 4. तर 169 3 1 लास्ट 1 2 3 4 आणि पॉईंट 0. तर हे द्यायचं. तर हे झालं. असं करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, समजलं नाही? पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. तर आता समजा 0.123 आहे. ठीक आहे, 0.123. समजा तुम्हाला याचा स्क्वेअर काढायचा. सर्वात आधी तर आपली जी बेसिक मेथड आहे ते 1 2 3चा स्क्वेअर काढून टाकायचं. जसं की 1 2 3चा स्क्वेअर आहे 15129. ठीक आहे. तर आता लास्ट पॉईंटच्या नंतर किती प्लेसेस आहे? 1 2 3. 3चा डबल करायचा. 3चा डबल आहे 6. लास्टमधून याचं 1 2 3 4 5 6 आणि पॉईंट द्यायचा आणि 0. हे झाले 6 प्लेसेस. 1 2 3 4 5 6. तर सर्वात आधी महत्त्वाचं काय आहे? स्क्वेअरसाठी आणखीन एकदा सांगतो तुम्हाला कसं काय करायचं आहे. तर जसं की 0.14 घेतला तुम्ही. आता 14चा स्क्वेअर तुम्हाला माहीतच आहे 196 आहे. 196. तर लास्टमधून पॉईंटच्या नंतर किती डिजिट्स आहे? 1 2. 2चा डबल करायचा. 2चा डबल आहे 4. 196. लास्टमधून यायचं 1 2 3 4. पॉईंट इथे द्यायचा पॉईंट 0. तर हा झाला 0.14चा स्क्वेअर. आणखीन एकदा सांगतो 0.25चा. सर्वात आधी आपल्या बेसिक मेथडनी करून टाकायचा. 25चा वर्ग 625. पॉईंटच्या नंतर 2 0. पॉईंटच्या नंतर 2 डिजिट आहे. 2चा डबल करायचा. 2चे डबल करायचं. लास्टमधून यायचं. डबल केला. 2चा डबल आहे ते 4. 4 लास्टमधून यायचं. 4 करायचे. 1 2 3 4 आणि पॉईंट द्यायचा मग 0. तर पॉईंटच्या नंतर 4 डिजिट 1 2 3 4. तसेच इथं पण 0. पॉईंटच्या नंतर 1 2 3. जसं की इथं 2चा डबल आहे. 2चा डबल करायचा आणि डबल केल्याच्यानंतर लास्टमधून 4 सोडून पॉईंट द्यायचा. 4 घरं सोडून पॉईंट द्यायचा. सेम तसंच करायचं. जसं की आता 11 0.11 जर असला. 11चा स्क्वेअर आहे 121. ते पहिले तर आपल्या बेसिक मेथडनं करून टाकायचा. आणि त्याच्यानंतर पॉईंटच्या नंतर किती डिजिट्स आहे? 2 डिजिट. 2चा डबल करायचा 4. लास्टमधून यायचा 1 2 3 4. त्यानंतर पॉईंट द्यायचा 0. तर असं करायचं आहे. ठीक आहे. अजून आणखीन एकदा तुम्हाला सांगून देतो. जसं की मी आता झाला 19चा स्क्वेअर. आता 0.019
ठीक आहे. पॉईंटच्या नंतर आधी किती पॉईंट असतो, पॉईंटच्या नंतर किती आहे, 2 डिजिट आहे. 2च्या डबल केलं 4 पहिले ते बेसिक करून घ्यायचं. 19चा स्क्वेअर 361. ठीक आहे. आणि 2च्या डबल आहे 4 आहे. तर 2चे डबल 4 म्हणजे लास्टमध्ये यायचं 4 बघायचं. 1 2 3 4. तर हे झालं 0.019चा स्क्वेअर. पॉईंटच्या आधी किती झिरो असू द्या काही फरक पडत नाही. हे झालेलं आहे स्क्वेअरचं. आता मी तुम्हाला सांगणार आहे क्यूबचं. ठीक आहे. तर क्यूबसाठी 8चा क्यूब आहे 512, 512. आता समजा 0.8चा क्यूब काढायचा आहे. तर 0.8साठी 8चा क्यूबसाठी काय आहे, स्क्वेअरसाठी काय होतं, डबल करायचं. क्यूबसाठी काय करायचं आहे, ट्रिपल करायचं आहे. ठीक आहे. तर पॉईंटच्या नंतर 1 आहे. 1 गुणिला 3 3. तर मग पहिले तर आपले 8चा वर्ग लिहून टाकायचा 512. लास्टमधून यायचा आणि 3 डिजिटच्या नंतर हे पॉईंट द्यायचा. 1 2 3 च्या नंतर पॉईंट 0. ठीक आहे ना. आणि नाही समजलं तरी आता एकदा पुन्हा सांगतो. 0.08 आहे समजा. ठीक आहे. याचा क्यूब काढायचा आहे. तर लास्टमधून पॉईंटच्या नंतर किती झिरो आहे, 2. 2चा 2 × 3 ट्रिपल करायचा आहे. 2 इंटू पॉईंटच्या नंतर आहे 2 डिजिटचा ट्रिपल करायचं आहे. ट्रिपल केल्याच्या नंतर 6 येते. लास्टमधून पहिले तर आपलं बेसिक लिहून टाकायचं. 8चा वर्ग 512. ठीक आहे. आणि लास्टमधून 6 डिजिटच्या नंतर लास्टमधून याचं 6 डिजिट द्यायचे. 3 1 2 3.0. तर हे झाले 0.08चा क्यूब. असंच नाही कळलं पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. आता समजा 0.012चा तुम्हाला जर क्यूब काढायचा आहे. ठीक आहे. तर महत्त्वाचं काय आहे, बेसिक पहिले तर 12चा क्यूब माहीत असलंच पाहिजे. जसं की 1728 हा आहे 12चा वर्ग. ठीक आहे. तर लास्टमधून पॉईंटच्या नंतर किती झिरो आहे, 1 2 3 3 झिरो आहे. तर 3चा ट्रिपलेट्स करायचा म्हणजे 3 × 3 करायचा. 3 × 3 9. लास्टमधून याचा 9 घरं सोडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9च्या नंतर पॉईंट 0. तर असं हा झाला 0.012चा वर्ग. आता समजा 0.03 असला. पॉईंटच्या नंतर किती घर आहे, 2. 2चा ट्रिपलेट 3 2 6 नाही करायचं. 2 6 6 म्हणजे 3चा क्यूब येते 27. 6 घरं सोडून मागून 1 2 3 4 5 6. तर असं करायचं आहे तुम्हाला क्यूबसाठी. हे झाले स्क्वेअरसाठी. स्क्वेअरसाठी काय करायचं, डबल करायचं. डबल करून पॉईंट द्यायचा. क्यूबसाठी ट्रिपल करून पॉईंट द्यायचा. ठीक आहे. तर आता स्क्वेअर झाले, क्यूब झाले. आता तुम्हाला सांगतो स्क्वेअर रूट. समजा रूटमध्ये जर समजा व्हॅल्यू असली, जसं की रूटमध्ये आहे 576. ठीक आहे. तर 576चा स्क्वेअर काय आहे, सर्वात आधी बेसिक आहे 24. ठीक आहे. 576चा स्क्वेअर. आता समजा इथं स्क्वेअर रूटमध्ये आहे 5.76. इथं स्क्वेअर क्यूब हा रूट म्हणजे स्क्वेअरच येतं ना. समजा इथं स्क्वेअर हे आला तर काय करायचं, पॉईंटच्या नंतर किती घर आहेत, 2. तर पॉईंटच्या नंतर कॉलच येतं यार. पॉईंटच्या नंतर आहे घर 2 सोडून. ठीक आहे. तर स्क्वेअर आहे तर याचं करायचं हाफ. स्क्वेअर रूट आहे तर हाफ करायचं. जसं की 2 आहे, 2चा हाफ 1. तर 24च्या आधी 1 पॉईंट. ठीक आहे. तर आता समजा समजलं नाही समजलं, आता मी पुन्हा एकदा सांगतो. जसं की स्क्वेअर आता आहे इथं 0.0576. ठीक आहे. तर इथं लास्टमधून पॉईंटच्या नंतर किती घर आहे, 1 2 3 4. ठीक आहे. 4च्या हाफ 2. 4च्या हाफ 2
24 आणि 4चा हाफ 2, लास्टमधून 2, 1 2 पॉईंट देऊन 0, इथं येईन 0. ठीक आहे. 1 2 3 4 याच्या 4च्या अर्धे करायचे 2 आणि पॉईंट 2 झाले, 2 घरं सोडून पॉईंट द्यायचा. ठीक आहे. समजलं नाही समजलं मी एकदा पुन्हा सांगतो. जसं की अरे यार तर स्क्वेअर तर आता समजा 0.0000 ठीक आहे. तर याचं समजा हे काढायचं आहे तुम्हाला. इथं आहे समजा पॉईंट ना, हा आहे पॉईंट. ठीक आहे. तर पॉईंटच्या नंतर किती हे आहे, 1 2 3 4 5 6 7 8 8 आहे. तर 8च्या हाफ 4, तर 4 घरं सोडून ठीक आहे. तर हे असं स्क्वेअर रूटसाठी. ठीक आहे. तर महत्त्वाचं काय आहे, स्क्वेअरसाठी काय करायचं आहे, डबल. क्यूबसाठी काय करायचं आहे, ट्रिपल. स्क्वेअर रूटसाठी काय करायचं आहे, अर्ध मीन्स हाफ. ठीक आहे. आता मी तुम्हाला क्यूब सांगणार आहे. तर आणि जर समजा ऑड नंबरसाठी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. जर हे आता फक्त तुम्हाला इव्हनसाठी सांगत आहे. इव्हनचं म्हणजे 2चे अर्धे 1 होते, 4चे अर्धे 2 होते, 6चे अर्धे 3 होते. तर हे सगळे झालेले आहे इव्हन नंबर डिजिट्समध्ये. ठीक आहे. तर मी तुम्हाला ऑडसाठी सांगणार आहे थोड्याच वेळात. तर हे झाले इव्हनसाठी. ठीक आहे. ऑडसाठी मी तुम्हाला डेसिमल हे 1च्या लेक्चरमध्ये हे डेसिमल 1चं लेक्चर आहे. यामध्ये तुम्हाला ऑडसाठी सांगणार नाही आहे, फक्त इव्हनमध्ये सांगत आहे, कारण की तुम्ही कन्फ्यूज नाही झाले पाहिजे म्हणून. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. आता झाले स्क्वेअर्स, क्यूब आणि स्क्वेअर रूट. आता राहिलं क्यूब रूट. ठीक आहे. क्यूब रूटसाठी सर्वात आधी महत्त्वाचं आहे क्यूब. आपल्याला क्यूब आलेच पाहिजे 16पर्यंत. ठीक आहे. तर आता समजा तुम्हाला 11चा क्यूब तर माहीतच आहे. 11चा क्यूब आहे 1331. ठीक आहे. हा आहे 11चा क्यूब. ठीक आहे. तर आता समजा इथे 0.001331. ठीक आहे. तर क्यूबसाठी महत्त्वाचं काय आहे, काय करायचं क्यूबसाठी. क्यूब जर असला तर क्यूबसाठी आहे 6 घरं, 1 2 3 4 5 6 आहे. तर त्याच्या क्यूबसाठी काय करायचं आहे, 6 आहे घरं. तर 6च्या पॉईंटच्या नंतर 6 घरं आहे. तर 6च्या हाफ नाही करायचं, 6साठी डिवाईड करायचं 3नं. 6 डिवाईड झाले 3नं तर 2. तर पॉईंटच्या नंतर 2 शून्य, म्हणजे पॉईंटच्या नंतर 11 लास्टमधून 2 घरं यायचे आणि पॉईंट द्यायचा आणि 0. हे झालं क्यूबसाठी. अजून नाही समजलं मी तुम्हाला डबल सांगतो. तर समजा आता इथं आहे 0.00000 0.1331. समजा तुम्हाला याचं घनमूळ काढायचं आहे. घनमूळ मीन्स स्क्वेअर रूट. ठीक आहे. तर पॉईंटच्या नंतर किती 0 आहे मोजायचे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 आणखीन द्यायचे कारण की मी तुम्हाला इव्हन नंबरमध्ये सांगत आहे ना, त्यामुळे. ठीक आहे ना. ऑडचं सांगितलं नाही आम्ही तुम्हाला सध्याच. हे पण इव्हनच आहे, पण यांना 3नं डिव्हिजिबल नाही आहे, त्यामुळे. ठीक आहे ना. तर 2 0 इथं ॲडजस्ट करून टाकायचे, 1 2. ठीक आहे. तर हे झाले आता 12 डिवायडेड बाय 3 4. तर मग लास्ट डिजिट 1331 म्हणजे 11. ठीक आहे. 1331 कशाचा वर्ग आहे, स्क्वेअर आहे, क्यूब आहे 11चा. 11 लिहायचा आणि लास्टमधून 4 डिजिट 1 2 3 4 पॉईंट देऊन 0 1 2 3 4. कारण की 6 आहे ना, म्हणजे हे 9 आहे. 9मधून 9 नाही आहे, 12 आहे. 12 डिवायडेड बाय 3 4. तर लास्टमधून 1 2 3 4, मग त्यानंतर पॉईंट द्यायचा. समजलं तुम्हाला. तर अशापैकी करायचं आहे तुम्हाला. जास्त इतकं मोठं तर तुम्हाला विचारणार नाही, हे फक्त एक्झाम्पल्स दिलेलं आहे मी. इतकं मोठं तुम्हाला एक्झाममध्ये कधीच नाही विचारणार. यामध्ये इतकं चालेल तुम्हाला. तर सर्वात आधी महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी, स्क्वेअर. आता समजा तुम्हाला स्क्वेअरसाठी काय करायचं आहे, स्क्वेअरसाठी करायचं आहे तुम्हाला डबल, म्हणजे मल्टिप्लाइड बाय 2. डबल करायचं आहे.
क्यूबसाठी काय करायचं आहे, क्यूबसाठी करायचं आहे तुम्हाला, एक सेकंड पेडमध्ये लिहून टाकतो. स्क्वेअरसाठी तुम्हाला करायचं आहे, स्क्वेअरसाठी करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लाय. ठीक आहे. क्यूबसाठी काय करायचं आहे तुम्हाला, क्यूबसाठी करायचं आहे ट्रिपल. ठीक आहे. स्क्वेअर रूटसाठी काय करायचं आहे, स्क्वेअर रूटसाठी करायचं आहे तुम्हाला डिवायडेड बाय 2. आणि क्यूब रूटसाठी काय करायचं आहे, अरे दिसत नाही का तुम्हाला, ठीक आहे. क्यूब रूटसाठी करायचं आहे तुम्हाला डिवायडेड बाय 3. हे महत्त्वाचं आहे, हा बॉक्स महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हा बॉक्स महत्त्वाचा आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, अशा प्रकारे लिहून ठेवा. तर हा झाला डेसिमल फर्स्टचा इम्पॉर्टंट. त्यानंतर आपण क्वेश्चन्स घेऊ, 1-2 क्वेश्चन सांगून तो तुम्हाला कसं सॉल्व करायचे डेसिमलचे. तर हा फक्त आपलं आता कन्सेप्ट सांगितलेला आहे तुम्हाला. महत्त्वाचं म्हणजे डेसिमल फर्स्टचा, जसं फर्स्ट लेक्चर आहे ना हे डेसिमलचं, आणि महत्त्वाचे असे आपले 2 लेक्चर होणार आहे. तर सर्वात आधी आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे पण आतापर्यंतचं भारूड झालेलं आहे शॉर्टमध्ये. आता समजा 13चा वर्ग काढायचा आहे. 13चा वर्ग तुम्हाला माहीत असलंच पाहिजे, आपल्याला आपल्या रट्ट्यामध्ये चालूच आहे. जसं की तुम्हाला 1 ते 30पर्यंत स्क्वेअर पार्ट असलेच पाहिजे. ठीक आहे. आता 13चा वर्ग तुम्हाला माहीत आहे 169. आता पॉईंटच्या नंतर एक घर आहे, तर एक घर आहे. स्क्वेअरसाठी काय करायचं आहे, स्क्वेअरसाठी काय करायचं आहे आपल्याला, स्क्वेअरसाठी मल्टिप्लाइड बाय 2. स्क्वेअरसाठी स्क्वेअर नाही करायचं आहे, गुणा डबल करायचं आहे. ठीक आहे. तर मल्टिप्लाय करायचं, पॉईंटच्या नंतर एक आहे, एक घर आहे, तर मल्टिप्लाय करायचं 2ने मल्टिप्लाय केलं, 2 1 2. मग 169 आपली बेसिक लिहून टाकायचं 13चा स्क्वेअर, आणि लास्टमधून यायचं आणि 2 घराच्या नंतर पॉईंट द्यायचा. हे झालं स्क्वेअर. ठीक आहे. आता क्यूबसाठी सेम असंच करायचं. आता समजा इथं पॉईंटच्या नंतर 2 घर आहे, 2चा डबल 4 पॉईंट लास्टमधून यायचा 1 2 3 4, आणि इथं पॉईंट द्यायचा. इथं पॉईंट दिलेला आहे, तुम्हाला दिसत नसेल पण इथं पॉईंट आहे. ठीक आहे. तसंच आता इथं पॉईंटच्या नंतर 3 घर आहे, 1 2 3. पहिलं बेसिक 123चा स्क्वेअर लिहून घ्यायचा 15129. आणि त्यानंतर तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्क्वेअर कसे काढायचे, 30च्या समोरचे स्क्वेअर कसे काढायचे. तसंच प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे स्क्वेअर रूटच्या क्यूब रूटच्या. ठीक आहे. कसं काढायचं, 1 2 3चा स्क्वेअर लिहून घ्यायचा पहिले बेसिकपणे 15129. त्यानंतर लास्टमधून 1 2 3. आता कारण पॉईंटच्या नंतर 3 घर आहे, तर 3चा डबल किती येते 6. तर लास्टमधून याचा 1 2 3 4 5 6, पॉईंट द्यायचा 0. 6च्या नंतर पॉईंट द्यायचा. ठीक आहे. तर असंच करायचं. 0.14 आहे, पॉईंटच्या नंतर 2 डिजिट, 2चा डबल करायचा 4, लास्टमधून यायचं 1 2 3 4, त्यानंतर पॉईंट द्यायचा, पॉईंट आहे. ठीक आहे. आता सेम असंच याच प्रकारे करायचं. आता समजा क्यूबसाठी काय करायचं, महत्त्वाचं म्हणजे 8चा क्यूब तर तुम्हाला माहीत असलाच पाहिजे, 512 आहे म्हणून. ठीक आहे. तर मग 0.8 असला 8चा काय करायचं आहे, क्यूबसाठी काय करायचं आहे, ट्रिपल करायचं आहे. ट्रिपल आहे, पॉईंटच्या नंतर एक घर आहे, एकचा ट्रिपल किती आहे 512. 512 लिहून टाकायचा, म्हणजे 8चा क्यूब, आणि त्याच्यानंतर लास्टमधून यायचं 1 2 3 घरं सोडून एक पॉईंट द्यायचा 3, म्हणजे 0.512. तसंच सेम पॉईंटच्या नंतर किती घरं आहे बघायचे, 2 घरं आहे, लास्टमधून यायचं 2चा क्यूब नाही करायचा, 2चा ट्रिपल करायचा. 2चा ट्रिपल किती येते 6. तर लास्टमधून यायचं 1 2 3 4 5 6 च्या नंतर पॉईंट द्यायचा. तर या प्रकारे तुम्हाला क्यूबचं करायचं. स्क्वेअरसाठी काय करायचं डबल, क्यूबसाठी काय करायचं आहे ट्रिपल. ठीक आहे. आता स्क्वेअर रूटसाठी काय करायचं आहे, आता स्क्वेअर रूट पहिले तर तुम्हाला बेसिक काढता आला पाहिजे, स्क्वेअर रूट कसे आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही ते पण बघू शकता व्हिडिओज. ठीक आहे. आता समजा तुम्हाला बेसिक काढायचे, हा 24चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर स्क्वेअरसाठी काय करायचं, अर्ध करायचं. पॉईंटच्या नंतर किती डिजिट्स आहे, 1 2 डिजिट आहेत, 2च्या अर्ध करायचं, 2च्या डिजिट 1, 2च्या अर्ध 1. ठीक आहे. तर लास्टमधून याचं एक घर द्यायचं, एक घरच्या नंतर डॉट द्यायचा, डॉट मीन्स पॉईंट द्यायचा. ठीक आहे. हे झाला स्क्वेअर रूटसाठी. ठीक आहे. आता समजा इथं पॉईंटच्या नंतर किती घर आहे, 1 2 3 4 घर आहे, 1 2 3 4 4 घर आहे. तर 4च्या अर्धे 2. तर आपली बेसिक करून घ्यायचं. 576 कशाचा घनमूळ आहे, तर वर्गमूळ आहे, तर ते आहे 24चा. तर लास्टमधून याचा
4 आहे, 4च्या हाफ 2, पॉईंट 2 डिजिटच्या नंतर पॉईंट देऊन द्यायचा. ठीक आहे, तर या प्रकारे करायचं आहे तुम्हाला डेसिमलसाठी. आणि क्यूबसाठी तुम्हाला सांगितलंच आहे, क्यूबसाठी ट्रिपलच्या म्हणजे डिवायडेड बाय 3 करायचं आहे. तर हा 11 लास्टमधून समजा इथं पॉईंट 1 2 2 4 6 6 आहे, 6च्या डिवायडेड 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे 2 लास्टमधून यायचं 2 डिजिटच्या नंतर पॉईंट देऊन द्यायचा. तर सेम ह्याच प्रकारे करायचं आहे. स्क्वेअरसाठी महत्त्वाचं काय आहे, स्क्वेअरसाठी डबल करायचं, क्यूबसाठी ट्रिपल करायचं, स्क्वेअर रूटसाठी डिवायडेड बाय 2 आणि क्यूब रूटसाठी डिवायडेड बाय 3 हे सर्व महत्त्वाचं आहे. आणि क्वेश्चन्स 1-2 क्वेश्चन्स आपण घेऊ या डेसिमलवरती, कारण की सिम्प्लिफिकेशनमध्ये तुम्हाला याची डेसिमलची गरज पडेल. महत्त्वाचं म्हणजे आपला रट्टा करायचा आहे. रट्टा आपला चालू असलेलाच पाहिजे. व्हिडिओ आपल्या शॉर्टमध्ये चालूच आहे आपला रट्टा. तर प्रामाणिकपणे तुम्ही रट्टा करा. जे पण मी तुम्हाला सांगत आहे ते करा. आणि 2026मध्ये आपल्याला जाऊ द्या, त्या काही विचार करू नका आता सध्याच. तर हे झालं डेसिमल. उद्या तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगतो कशाचे डेसिमलच्या बद्दल. तुम्ही 1-2 क्वेश्चन घेऊन घेऊ आपण डेसिमलचे. त्यानंतर आपण डेसिमल काही इतका वर्स्ट टॉपिक आहे नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट नंबर सांगावं लागेल मला तुम्हाला. इम्पॉर्टंट नंबर्स ते पण घेणार आहे, कारण की त्यामुळे तुमची स्पीड इतकी फास्ट होऊन जाईल. तर सर्वात आधी मला फ्रॅक्शन्स घ्यावं लागेल तुमचे. ठीक आहे ना, आपण घेऊ हळूहळू. महत्त्वाचं म्हणजे पहिले आता हा डेसिमल फर्स्ट लेक्चर आहे, त्यानंतर डेसिमल सेकंड लेक्चर येईल. ठीक आहे, तर हा आहे फर्स्ट व्हिडिओ. पहिले तुम्ही डेसिमल करा, रट्टा प्रामाणिकपणे करा, जे पण मी तुम्हाला सांगत आहे. आणि तुमच्यासोबत मी पण प्रॅक्टिस करत आहे. असं नाही आहे की तुम्ही एकटेच प्रॅक्टिस करत आहे. नाही, मी पण तुमच्यासोबत प्रॅक्टिस करत आहे. जे पण काही वाटलं तुम्ही मला विचारा, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. काही पण असल्यास, काही पण डाऊट असल्यास तुम्ही मला विचारू शकता. मी पण तुमच्यासोबतच प्रिपरेशन करत आहे. तुम्हाला डेलीचं टास्क दिलेलं आहे मी, त्याच प्रकारे तुम्ही फॉलो करा. जसे डेली टास्क म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे की रट्टा करा, टेबल स्क्वेअर्स, टेबल 1 ते 20पर्यंत, आणि स्क्वेअर्स 1 ते 30पर्यंत, आणि क्यूब 1 ते 16पर्यंत. हे तुमचं मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतरच तुम्ही प्रोसेस करू शकता. हे जर नसेल तर तुम्ही आधी पहिले हे करा, त्यानंतर जे मी तुम्हाला सांगत आहे ते फॉलो करा. महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्क्वेअर, टेबल्स आणि क्यूब्स हे पार्ट असलेच पाहिजे, जितके मी तुम्हाला सांगितलं आहे. क्यूब सांगितलं 1 ते 16पर्यंत, स्क्वेअर सांगितलं 1 ते 30पर्यंत, आणि टेबल सांगितलं 1 ते 20पर्यंत. हे मॅन्डेटरी आहेच, त्यानंतरच आपली गाडी पुढे जाऊ शकते. ठीक आहे, तर आज आपण इथंच थांबू. भेटूया मग डेसिमल 2च्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर अभ्यास प्रामाणिकपणे करत राहा. मी पण करत आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, चलो भेटूया मग नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.